हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ 7वा जलावरण व जीवावरण या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, रिकाम्या जागा भरा. यातील पहिली रिकामी जागा दिलेली आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे टिंबटिंब टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. तर या ठिकाणी ही जी काही रिकामी जागा येणार आहे मित्रांनो, ती म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे, जगातील एकूण पाण्यापैकी सुमारे टिंबटिंब टक्के पाणी महासागरांमध्ये आहे. तर या ठिकाणी ही रिकामी जागा येणार आहे, जगातील एकूण पाण्यापैकी सुमारे 97.3% पाणी महासागरांमध्ये आहे. त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे, जलावरणाचे गोड्या पाण्याचे मोठे साठे प्रामुख्याने टिंबटिंब आणि भूजलाच्या स्वरूपात आढळतात. तर या ठिकाणी ही रिकामी जागा येणार आहे, जलावरणाचे गोड्या पाण्याचे मोठे साठे प्रामुख्याने बर्फाच्या आणि भूजलाच्या स्वरूपात आढळत असतात. त्यानंतर मित्रांनो, पुढील रिकामी जागा दिलेली आहे, भरती ओहोटीच्या निर्मितीस मुख्यत्वे सूर्य, चंद्र आणि टिंबटिंब गुरुत्वाकर्षण हे कारणीभूत असतात. तर या ठिकाणी ही रिकामी जागा येणार आहे, भरती ओहोटीच्या निर्मितीस मुख्यत्वे सूर्य, चंद्र आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे कारणीभूत असतात. त्यानंतर पाहूया पुढील रिकामी जागा, चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असताना पौर्णिमेच्या व अमावस्येच्या दिवशी येणाऱ्या भरतीला टिंबटिंबची भरती म्हणतात. तर या ठिकाणी ही रिकामी जागा येणार आहे, चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असताना पौर्णिमेच्या व अमावस्येच्या दिवशी येणाऱ्या भरतीला उदानाची भरती असे म्हणतात. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न आ, योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे, जीवावरणात अधिवास करणाऱ्या जीवांच्या जीवन जगण्याच्या स्थानानुसार उभयचर प्राणी कुठे अधिवास करतात. तर या ठिकाणी पर्याय अ आहे भूचर, पर्याय ब आहे जमीन व पाणी, पर्याय क आहे जलावरण, पर्याय ड आहे वनस्पती. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय ब जमीन व पाणी. त्यानंतर पाहूया पुढील विधान, सागर तळावरील भूरूपांचा भाग सागरी पाण्याच्या वर आलेला असतो, त्यास कोणत्या नावाने ओळखले जाते. तर या ठिकाणी पर्याय अ आहे सागरी पर्वत, पर्याय ब आहे सागरी पठार, पर्याय क आहे सागरी मैदान, पर्याय ड आहे सागरी बेटे. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय ड सागरी बेटे. चला त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न ई, एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न दिलेला आहे, जलावरण म्हणजे काय. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर येणार आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जलसाठे म्हणजे महासागर, समुद्र, नद्या, तलाव, भूजल आणि बाष्प या सर्वांच्या एकत्रित रूपाला जलावरण म्हणतात. चला पाहूया दुसरा प्रश्न, जलावरणाची प्रमुख 4 रूपे कोणती. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, महासागर, समुद्र, नद्या, तलाव, भूजल आणि वातावरणातील बाष्प ही जलावरणाची प्रमुख 4 रूपे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर हा आहे. चला त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. बघा चौथा प्रश्न दिलेला आहे, महासागर तळरचनामध्ये कोणत्या प्रमुख भूभागांचा समावेश होतो. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे, महासागर तळरचनामध्ये भूखंड मंच, खंडात उतार, सागरी मैदाने, सागरी पर्वतरांगा व बेटे आणि सागरी गर्ता म्हणजे घई यांचा समावेश असतो. त्यानंतर पाहूया पाचवा प्रश्न, भागांची भरती ओहोटी कोणत्या तिथीला येते. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, भागांची भरती ओहोटी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अष्टमीला येत असते. चला त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न ई दिलेला आहे, भौगोलिक कारणे लिहा. यातील पहिला प्रश्न दिलेला आहे, जलचर व भूचर प्राण्यांची शरीर रचना वेगळी असते. तर या ठिकाणी याचं काय कारण असणार आहे, तर जलचर प्राण्यांना पाण्यात पोहण्यासाठी आणि पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन श्वासोच्छवासासाठी वापरण्यासाठी विशेष अवयव उदाहरणार्थ कल्ले, पट्टे, पर लागतात. तर भूचर प्राण्यांना जमिनीवर चालण्यासाठी आणि हवेतील ऑक्सिजन घेण्यासाठी फुफ्फुसांची गरज असते, त्यामुळे त्यांच्या शरीर रचनेत फरक असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, विषुववृत्तीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो.
तर या ठिकाणी कारण लक्षात घ्यायचं आहे. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सूर्यकिरणे हे लंबरूप पडतात, ज्यामुळे तेथे तापमान सर्वाधिक असते. जास्त तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असते. त्यानंतर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. बघा तिसरा प्रश्न दिलेला आहे. पर्यावरणाचे व जीवावरणाचे संतुलन राखणे मानवासाठी महत्वाचे आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, मानवाचे अस्तित्व, अन्न, पाणी आणि हवा या सर्व गरजा पर्यावरणावर अवलंबून आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन मानवी जीवनाचा धोका निर्माण होईल. म्हणून पर्यावरणाचे व जीवावरणाचे संतुलन राखणे हे मानवासाठी महत्वाचे आहे. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, फरक स्पष्ट करा. कशात? तर पहिला फरक स्पष्ट करायचा आहे, भांगाची व उदानाची भरती ओटी. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सर्वात आधी आपण उदानाची भरती पाहूया. यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की पौर्णिमा आणि अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी एकाच रेषेत आल्यामुळे गुरुत्वाकर्षण बल सर्वाधिक असते, ज्यामुळे खूप मोठी भरती ओटी या ठिकाणी येत असते. त्यालाच उदानाची भरती म्हणतात. त्यानंतर भागांची भरती म्हणजे काय? तर शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या संदर्भात काटकोनात असतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल एकमेकांविरुद्ध कार्य करत असते आणि सर्वात लहान भरती या ठिकाणी घडत असते. त्यालाच आपण भागांची भरती आणि ओटी म्हणत असतो. चला पाहूया दुसरा प्रश्न. खारे पाणी व गोडे पाणी. यामध्ये लक्षात घ्यायचंय मित्रांनो, खारे पाणी महासागर व समुद्रातील पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. हे पाणी पिण्यायोग्य नसते, त्यालाच आपण खारे पाणी म्हणतो. आणि गोडे पाणी म्हणजे काय? तर नद्या, तलाव आणि भूजलांमध्ये क्षारांचे प्रमाण खूप कमी असते आणि हे पाणी पिण्यायोग्य व शेतीसाठी वापरण्यायोग्य असते. त्यालाच आपण गोडे पाणी म्हणत असतो. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे, महासागर तळरचना. तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे, जमिनीप्रमाणे समुद्राच्या तळाशी देखील उंच सकल भूरूपे असतात. यालाच महासागर तळरचना म्हणतात. यात किनाऱ्यापासून खोल समुद्राकडे जाताना भूखंड मंच म्हणजेच कमी खोलीचा भाग, खंडात उतार म्हणजे तीव्र उताराचा भाग, सागरी मैदाने म्हणजे सपाट भाग आणि सागरी पर्वतरांगा व बेटे आणि सागरी गर्ता म्हणजे खोल दऱ्या यांचा समावेश हा होत असतो. त्यानंतर पाहूया जीवावरणाची संकल्पना. या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे, पृथ्वीवरील शिरावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही आवरणांमध्ये जिथे सजीव आढळतात त्या संपूर्ण भागाला जीवावरण म्हणतात. यामध्ये सूक्ष्मजीवांपासून ते वनस्पती, प्राणी आणि मानवांचा समावेश असतो. त्यालाच आपण जीवावरण असे म्हणत असतो. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, महासागराचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याविषयी तुमचे मत. बघा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे, महासागरामुळे पृथ्वीवरील हवामान नियंत्रित राहते आणि आपल्याला भरपूर अन्न व ऑक्सिजन मिळतो. परंतु आज मानवी कचरा, प्लास्टिक, जहाजांमधून होणारी तेल गळती आणि सांडपाणी यामुळे समुद्र हा प्रदूषित होत आहे. यामुळे सागरी जीवांचे जीवन धोक्यात आले आहे. महासागर नष्ट झाले तर संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येईल. म्हणून त्यांचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, सागरी तळांच्या भूखंड मंचावर कोणते व्यवसाय विकसित झाले आहेत? तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की सागरी तळाच्या भूखंड मंचावर मुख्यत्वे मासेमारी व्यवसाय, खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन आणि मीठ निर्मिती म्हणजे मिठागरे हे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा जलावरण व जीवावरण या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.